दंडवत प्रणाम। श्री कृष्ण भगवान की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। मित्रांनो, आजच्या ह्या भागात आपण परमप्रीती महानुभाव दर्शन चॅनलवर परमपूजनीय महंत श्री बाबा अंकुळ नेरकर ह्यांनी श्री दत्त नामाचा महिमा आणि भगवान श्री दत्ताचे नाम घेतल्यावर भगवान श्री दत्त आपल्याला कसे प्रसन्न होतात व त्यांच्या नामाचा महिमा किती अपरंपार आहे, त्यांनी पृथ्वीवर केलेले कार्य किती आपल्या जीवनात वाखाणण्याजोगे आहे आणि त्यांच्या अनुसरण आपण आपल्या जीवनात कसे करावे ह्याबद्दल अतिशय सुंदर असं विनोदात्मक तसेच प्रबोधनात्मक आपल्या अंतर्मनाला ते स्पर्श करून जातील ह्या पद्धतीने अतिशय सुंदर असं निरूपण आज त्यांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे। आपण हा संपूर्ण निरूपण ऐकल्यास भगवान श्री दत्तात्रेय प्रभुप्रती आपले प्रीती व प्रेम तसेच भक्ती अवश्य वाढेल आणि आपणास भगवान श्री दत्तात्रेय प्रभू आज नक्कीच आशीर्वचन प्रदान करून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील अशीच अपेक्षा करतो। आणि आपण आचार्य प्रवर परमपूजनीय महंत श्री दिनकर मुनी बाबा अंकुळ नेरकर ह्यांचं संपूर्ण प्रवचन अवश्य ऐकावे। धन्यवाद। दंडवत प्रणाम। नमस्करितो असे जो चहुयुगीच्या अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्तात्रया तया नमन श्री दत्तात्रया सह्याद्रि शिखरी रम्ये त्रियणसूयनन्दनं स्तं वन्दे परमानन्दनं श्रीदत्तात्रेय जगद्गुरुं श्रीदत्तात्रेय जगद्गुरुं वाचा शमलिते वितरण पीयूष वर्षण प्रभु निशेषण शमयनलर्कनुपते तापस्त्रयं लीलया तं दत्तं प्रणम्य समस्त विदुषाम् ईशं गुणानां निधिं ईशं गुणानां निधिं तया
श्री गुरुपदा जेणे दाखविले आनंद कंदा तो उपकार न पिटे मज कदा देवा परमानंदा तूच फेडी देवा परमानंदा श्री दत्तात्रय श्री चक्रधर एरवी आरडतात, किती आरडतात तुम्ही. शांतही बसता येत नाही, नाही का. आणि जय जयकार करण्याच्या वेळेस केवढं सुंदर तोंड आपल्याला दिलंय देवानं. या तोंडाचा वापर काय करतो आपण. ती बहिणाबाई काय म्हणते माहिती काय. कापूस उलेना त्याले बोंड म्हणू नये, ज्याच्यातून कापूस निघत नाही. आणि जो प्रभू नाव घेत नाही त्याला काय म्हणू नये. आहे का तोंड आपल्याला. श्री कृष्णचंद्र भगवान वा वा. शिखर ठाण्यापर्यंत आवाज गेला तुमच्या. औरंगाबाद राहिलं अजून. श्री गोविंद जमला. बाया म्हणतायत पण माणसं काही म्हणायला तयार नाही. श्री चक्रपाणी जिकडे तिकडे आनंदच आनंद. आणि अशा आनंदामध्ये देवाचा आनंद आपण घ्यावा म्हणून काय विराम मुनीनं इथं काय सुरू केलं. काय रोज आनंद घेतोय फक्त जेवण्याच्या. श्री दत्तात्रय प्रभूंच्या कथा आपण श्रवण करत आहे, ऐकत आहे. आज सगळ्यात महत्वाची लीळा आणि शेवटची लीळा. श्री दत्तात्रय प्रभूंच्या जास्त लीळा नाहीत, जास्तीत जास्त 7 लीळा आहेत. आजची लीळा आहे अत्यंत महत्वपूर्ण. यदु अवधूत संवाद. यदु राजाला ज्ञान ज्या देवानं दिलं ते श्री दत्तात्रय प्रभू. तुम्हाला सांगत होतो मी का दत्तात्रय प्रभूंचे वैशिष्ट्य आहे, विलक्षणता आहे. दत्तात्रय प्रभू एक अद्भुत असे अवतार आहेत, या भूतलावर अवतरलेले. चहुयुगात जे राज्य करतात, अनेक वेशामध्ये राज्य करतात, ज्यांचे दर्शन झालं ते निष्फळ जात नाही. एक विध प्रतीती त्या दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी आहे. वैजात्य परवडीलाही ते दत्तात्रय प्रभू ज्ञान देतात. ते श्री दत्तात्रय प्रभू त्यांचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याला त्यांनी ज्ञान दिलं त्याचा उद्धार झालाच. काय श्री दत्तात्रय प्रभूंपासून ज्यांना बोध झाला त्यांचा उद्धार होतो. तो संसार चक्रामध्ये, या संसाराच्या गराड्यामध्ये, या चिखलामध्ये पुन्हा तो येत नाही. श्री दत्तात्रय प्रभू दर्शन, अनुसरण, सेवा आणि संबंध. आमच्या स्वामींनी फार सुंदर सूत्र उच्चारलेले आहेत. दत्तात्रय प्रभूंची जी वाचा आहे ती वाचा अमृत वर्षिणी आहे. राजा अरळकाला पाहिल्यावरती देव त्याला म्हणतायत
शंभलिन शंभलिन शंभलिन. हे राजा शांत हो, शांत हो, शांत हो. त्या वाणीतून अमृत वर्षाचा क्षार त्याच्या अंगावरती पडले अमृताचे आणि तो शांत झाला. तिने ताप त्याचे नाहीसे झाले. त्या दत्तात्रय प्रभूंचे वैशिष्ट्य हे आहे का ज्यांना त्यांनी ज्ञान दिलं, बोध दिला, त्याचा उद्धार होतो. सृष्टीमध्ये असंख्यात अवतार अवतरतात. अनेक अवतार परमेश्वराचे अवतरलेले आहेत. असं समजू नका की 5च अवतार आहेत. नाही, अनंत अवताराने अवतरलेले होते, अवतरलेले आहेत आणि अवतरतील. वत्साहरण नावाचा एक ग्रंथ आहे, दामोदर पंडितांनी लिहिलेला. त्याच्यामध्ये ते सांगतात, जैसे सागरीचे तरंग अपार तैसे अनंत अवतार. सागर म्हणजे समुद्र, त्याचे जे तरंग आपल्याला दिसतात असंख्यात आहेत, मोजवल्या जात तसे असंख्यात अवतार आहेत. तो परमेश्वर अवतार कशा कशात नाही अवतरत, सगळीकडे अवतरतात. ते जेवढ्या योन्या आहेत या सगळ्या योन्यामध्ये तो अवतरतो. फक्त स्थावर योनी सोडून पशुमध्ये अवतरतात, पक्ष्यामध्ये अवतरतात, जलचरामध्ये अवतरतात, वनचरामध्ये अवतरतात, मनुष्यामध्ये अवतरतात. असा तो परमेश्वर अवतार मात्र दत्तात्रय प्रभू एक विलक्षण आहे. आमच्या स्वामींपासूनही ज्ञान झालं, अनेकांना झालं, होतही आहे. पण उद्धार होईलच हे सांगता येत नाही. कारण स्पष्ट स्वामींनी सूत्र सांगितले, ज्याला देवानं बोध दिला तो छर्दोबास देशाच्या शेवटी झाडातळी जन्म क्षेपायला गेला. मात्र असं मळीनत्व आलं, असं मळीनत्व आलं का देवाचं नावही आठवायला तयार नाही. आमच्या स्वामींपासून अनेकांना बोध झाला, पण उद्धार होईलच सांगता येत नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती पासूनही अनेकांना बोध झाला, तिथेही उद्धार होईल की नाही सांगता येत नाही. मात्र श्री दत्तात्रय प्रभूंचे वैशिष्ट्य आहे, सहसा ते अधिकाऱ्याशिवाय ज्ञान देत नाही, योग्य असल्याशिवाय ज्ञान देत नाही. आणि एकदा ज्ञान दिलं एकाच देहात त्याचा उद्धार. इथं तर आम्हाला दुसरं देह घ्यावं लागल. एकाच देहात, ज्या देहात ज्ञान त्या देहात त्याचा उद्धार. हे वैशिष्ट्य केवळ श्री दत्तात्रय प्रभूंचंच आहे, अजून दुसऱ्या अवताराचं नाही. त्या दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला ज्ञान दिलंय. ही कथा भागवतामध्ये येते, 11 स्कंदामध्ये. अवधूतम द्विजम किंचनम. त्या अवधूतानं ज्ञान दिलंय यदुराजाला. ते आपण व्यवस्थित ऐकायचे शांत चित्तानं. आहे कोण यदुराजा, त्यांनी ज्ञान ते कसं दिलं, आपल्यापर्यंत ते पोचलं कसं, सांगितलं कोणी. श्रीकृष्ण प्रभू द्वारकेमध्ये काय बोंबलू राहिले रे, सभा भरलेली आहे. 56 करोड यादव तिथं आहेत. उद्धवदेव, अक्रूरदेव सगळे बसलेले आहेत. अचानक श्रीकृष्ण भगवंत यादवांना म्हणतायत का आता तुम्ही प्रभास तीर्थाला जा. कशासाठी केलं काय त्यांनी, झालं असं का श्रीकृष्ण
श्रीकृष्ण भगवंताचे भक्त आहेत. अरे बंद तरी करायच्या मला. श्रीकृष्ण भगवंताचे जे चिरंजीव आहेत, 60,000 पुत्र त्यांचे देवाचे, आणि ते दारू प्यायला लागलेत. हो, सोमरस घ्यायला लागले, मद्य घ्यायला लागलेले. देवांनी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं की अरे हे चांगलं नाही आहे, ही नशा आहे, याच्यानं फार मोठं नुकसान होते. कुणी ऐकायला तयार नाही. एक दिवस कहर झाला. जांबवंतीचा सांब आणि काही यादव दारू प्यालेले आहेत. त्या सांबाला, जांबवंतीचा जो पुत्र सांब, त्या सांबाला स्त्रीचा वेश देऊन दिलेला आहे. आणि ती स्त्री म्हणजे गर्भार स्त्री, पोटाजवळ गाठोड करून दिलेलं आहे. आणि हे सगळे दुर्वास ऋषी जिथं बसलेले आहेत, हे सगळे तिथं जात आहेत. दुर्वास ऋषीच्या जवळ जाऊन त्या ऋषीला नमस्कार करतात. दारुडे बडे बेकार काम असते त्यांचे, आणि पुन्हा पुन्हा करतात. एक वेळा नाही भागत त्यांचे, काय ती नशा असते ना. आणि त्या दुर्वास ऋषीला नमस्कार करतायत, पुन्हा पुन्हा करतायत आणि म्हणतात, ऋषीवर्य हो, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी, गत भविष्य वर्तमान सगळं तुम्ही जाणतात. सांगा बरं या बाईला काय होईल? आता ती बाई आहे का? तो सांब आहे, तो पोरगा आहे, आणि त्यानं स्त्रीचा वेश घेतलेला आहे, नट घेतलेला आहे, सोंग घेतलेला आहे. आणि ते बाईचे पोर टवाळकी करतायत त्या दुर्वास ऋषीची. दारू प्याले ना, हे असंच होते. साधू संतांचा मग आदर नाही, सन्मान नाही, टवाळक्या चालतात मग. आणि त्या दुर्वास ऋषीची ती टवाळकी करतायत. सांगा बरं काय होणार? दुर्वास ऋषी म्हणतो, अरे पोरांना जाना, कारण त्यांना माहिती आहे का हे श्रीकृष्ण भगवंताचे पोर आहेत, कशाला यांना काही अपशब्द बोला. पण ते ऐकायलाच तयार नाही. पुन्हा पुन्हा म्हणतायत. त्यावेळेस दुर्वास ऋषी संतापला आणि तो म्हणतोय का हिच्या पोटी आता मुसळ खाली पडणार आहे आणि सगळ्या यादवाचं केर कुसळ करणार आहे. आणि ती साडी सोडली तर मुसळच पडलो. ते शाप त्यांना दिलाय त्या दुर्वास ऋषीनं, आणि ती शापाची तिथं आणि त्या द्वारकेमध्ये भर सभेत ते म्हणतायत का देवा हे असं असं झालंय. भगवंत सांगतात, अरे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं पोरांनो हे करू नका, पण तुम्ही ऐकलं नाही. आता त्या शापाचं आग आता द्वारकेला लागणार आहे, चहूकडे सगळे भस्म होणार आहे. तुम्ही आता एक काम करू शकता का, आताच्या आता सगळेच्या सगळे प्रभास तीर्थाला चालले जा, तिथं काहीतरी पुण्य कमवा, जे पाप लागलेले आहे त्या पाप धुवून तरी काढा, आणि हे मुसळ बारीक करून टाका, समुद्रात टाकून द्या. त्याच्या चुर्रा केला, समुद्रात फेकून दिला. त्याला जे काठाळ असते लोखंडाची, मुसळला असते तिचे तुकडे केले आणि समुद्रात टाकून दिले. इकडं श्रीकृष्ण भगवंत सभेतून उठलेले आहेत, उद्धव देवाच्या हात धरून चाललेले आहेत. उद्धव देवाला म्हणतात श्रीकृष्ण भगवंत, अरे उद्धवा, माझ्या वियोगानं तू कसा राहणार? आता आम्ही चाललेलो आहे, तू कसा राहणार? त्यावेळेस तो उद्धव देव म्हणतात, महाराज हा जो दुर्वास ऋषी यानं शाप दिला, हे ब्राह्मण तोपर्यंत आहे जोपर्यंत तू वाकडी दृष्टी करत नाही. हे शाप आहेच काय तुमच्या पुढे? पण तुम्ही त्या ब्रह्मदेवाला सांगितलं का आम्ही आता 7 दिवस आम्हाला मुदत द्या, आम्ही 7 दिवसात ही द्वारका बुडवून देऊ समुद्रात आणि आम्ही निघून जाऊ. उद्धव देवाला म्हणतात, महाराज तुम्ही तर मला ज्या दिवशी प्रेम दिलं
त्या दिवशी सांगितलं होतं का तुला मी असन्निधान देणार नाही. आता तुझ्या अगोदर मी चाललेलो आहे, असं का नाही करत? भगवंत सांगतात नाही, तुला थांबावं लागते, तुला राहावं लागते. भगवंत उद्धव देवाला असन्निधान धर्म निरूपण करत असतात. आणि हे सांगत असताना श्रीकृष्ण भगवंत त्या यदुराजाच्या आणि अवधूताचा संवाद सांगत आहे. ही हकीकत श्रीकृष्ण भगवंतांनी उद्धव देवाला सांगितली का फार पूर्वी आमच्या वंशातला राजा यदू. कोण होता हा यदू राजा? या भारतामध्ये त्या हस्तिनापूर शहरामध्ये फार पूर्वी नहुष नावाचा राजा होऊन गेला. त्या नहुष राजाला 2 मुलं, एक यती आणि दुसरा ययाती. यती संन्यासी बनून निघून गेला आणि जो ययाती आहे तो राज्य करत असतो. एवढं सुंदर त्याचे राज्य चाललेलं आहे. त्या राज्यामध्ये अनिती नाही, त्या राज्यामध्ये दुष्ट व्यवहार नाही, त्या राज्यामध्ये चोरी नाही, नाना प्रकारचे जे दुष्ट तो ययाती राज्य करत असतो. ओरडताना त्यांच्या कानावर आवाज येतोय. त्या विहिरीत जाऊन पाहिलं, तिथं ती कन्या दिसते. ती म्हणते मला वर काढा. या राजानं आधी बाण मारलेला आहे, तिला अशी वरती घेतलेली आणि तिच्या हात धरून बाहेर येतात. त्यावेळेस ती म्हणते का आता माझा हात तुम्ही सोडू नका. ती लावण्यवती स्त्री, तिचे नाव आहे देवयानी. काय असते? ती शुक्राचार्याची कन्या आहे. या ययाती राजानं तिच्याशी लग्न केलेलं आहे. ही जी आहे देवयानी, ती या विहिरीत का पडली? याला काही कारण आहेत का? हा शुक्राचार्य ज्या दैत्य राजाचा गुरु असतो, त्या दैत्य राजा वृषपर्वा नावाचा राजा आहे, राक्षस राजा. त्या राजाची कन्या शर्मिष्ठा, तिच्या दास दासी आणि ह्या शुक्राचार्याची कन्या देवयानी या सगळ्या जलक्रीडा खेळायला जात आहेत सरोवरामध्ये. जळ क्रीडा करता करता अचानक जळ क्रीडा आटोपल्यावरती त्या शर्मिष्ठानं काय केलंय का या देवयानीचे वस्त्र घेतले ती निघाली. तिचे वस्त्र ती नेसली. हिला संताप आलेला आहे शर्मिष्ठ या देवयानीला. आणि ती देवयानी तिच्याशी भांडते. भांडता भांडता हा प्रकार एवढा होतो का त्या शर्मिष्ठीनं या देवयानीला विहिरीत टाकून दिली आणि ती निघून गेली. या राजानं तिला बाहेर काढली. मग ती म्हणते का माझ्या वडिलाकडे चला. ती फार तामसी असते देवयानी. ती या राजाला घेऊन आपल्या त्या आपल्या वडिलाकडे गेलेली आहे. आणि तिचे वडील म्हणजे शुक्राचार्य, त्या शुक्राचार्यांनी लग्न लावून दिलेलं आहे. पण तो शुक्राचार्य आता त्या दैत्य राजाला म्हणतो का मी तुझ्या राज्यात राहत नाही. म्हणे का? अरे तुम्ही गेल्यावरती देव आणि दैत्याचे युद्ध चालते, सगळे दैत्य भस्म होऊन जातील. कारण शुक्राचार्य संजीवनी मंत्र जाणत होता, त्याच्यामुळे जे मेलेले राक्षस परत जिवंत होत होते. आता तुम्ही गेल्यावर आमचं काय व्हायचं? तो म्हणतो नाही, तुझ्या मुलीनं अक्षम्य अपराध केलेला आहे, माझ्या मुलीला विहिरीत ढकलून दिलेली आहे. पण ठीक आहे, तिनं जे केला अपराध त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो आणि तुम्हाला काय हवंय ते सांगा. त्यावेळेस ती देवयानी म्हणते ही माझी दासी बनून माझ्या सोबत येईल. ती शर्मिष्ठा आणि देवयानी ही पत्नी आहे.
शर्मिष्ठा दासी बनून, राजाची कन्या आता ती दासी बनून या ययातीच्या सोबत त्याच्या नगरामध्ये जात आहेत. बरेच वर्षपर्यंत देवयानी अतिशय सुंदर असते, तिच्याशी विवाह यानं केलेला असल्यामुळे तिच्या सोबत संसार करत असतात. जवळपास 3-4 मुलं झालेले आहेत. एक दिवस हा राजा फिरत फिरत बागेमध्ये गेलेला आहे आणि तिथं ही शर्मिष्ठा या राजाला दिसते. ती अतिशय सुंदर आहे. तिच्याशी गांधर्व विवाह केला. राजाचा आहे हा. गांधर्व विवाह केला आणि तिच्यापासूनही 2-3 मुलं या राजाला झाले. तेव्हा देवयानीला कळालं का जी मी दासी आणली या राजाने तिच्याशी लग्न केलेलं आहे. ती संतापली, ती आपल्या घरी निघून गेली बापाकडे. जेव्हा हा ययाती त्या शुक्राचार्याकडे जातो, शुक्राचार्याला शाप देतो ययातीला, जा तू वृद्ध होऊन पडशील म्हणजे म्हातारा होशील. आता तरुण तो त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य ज्यांचं, आता त्याला शाप दिला का तू म्हातारा होशील. तो म्हणतो काय तुम्ही सासरे बुवा, तुम्हाला अक्कल पाहिजे. मी म्हातारा घालून तुमची पोरगी तरणी ताठी. तुम्हाला काही आहे की नाही डोकं. त्यावेळेस तो शाप देतो शुक्राचार्य का या तुझ्या मुलापैकी कोणीही तुझे वृद्धपण घेऊ शकतो. तो म्हातारा होईल आणि तू तरुण होशील. या ययाती राजानं देवयानीच्या पोरांना म्हटलं, पण एकाने ऐकायला तयार नाही का आम्ही आमचं तरुणपण तुला देऊ. बापाला द्यायला तयार. त्या शर्मिष्ठाचा पुत्र असतो हा यदुराजा, आणि त्या यदुराजानं आपलं तारुण्य पण त्याला दिलं, त्याच्या म्हातारपण आपण घेतलेलं आहे. आणि तो यदुराजा बरेच वर्षपर्यंत हा ययाती उपभोग. ययाती राजानं सांगितलं का मला तरुणपण कोणी दिलं नाही, त्यांनी आपलं तरुणपण दिलं. तो या राज्याचा उत्तराधिकारी यदुराजा चक्रवर्ती सम्राट श्रीकृष्ण भगवंत ज्या यादव वंशामध्ये जन्मलेले आहेत ते श्रीकृष्ण भगवंत ती कथा सांगतायत का हा यदुराजा राज्य करत असतो. एक दिवस यदुराजा हा फिरत फिरत चाललेला आहे. वेहाळीला निघाला, सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा, आणि त्या यदुराजाच्या नगराच्या बाहेर अतिशय सुंदर असा बाग असतो आणि तिथं सिद्धनाथाचं मंदिर असते. तिथं हे अवधूत म्हणजे दत्तात्रय प्रभू एका झाडाखाली बसले. कमरेला कपडा असतो लटकलेला, तो गुडघ्याच्या थोडासा खाली 1-2 इंच. अतिशय सुंदर असे ते अवधूत दत्तात्रय महाराज बसलेले आहेत. या राजानं पाहिले, तो राजा हत्तीवरती असेल, घोड्यावर बसलेला असेल, खाली उतरलेला आहे, धावतच गेलेला आहे. त्या अवधूताच्या चरणावरती डोकं ठेवलेलं आहे, साष्टांग दंडवत घातले, दोन्ही हात जोडून तो उभा राहिलेला आहे. आणि तो यदुराजा त्या अवधूताला म्हणतायत, अवधूता हे महापुरुषा, हे योगी पुरुषा, कसे दिसतायत दत्तात्रय प्रभू. विरक्ताच्या कातीऊ, महातपाच्या ओतीऊ. कसे आहेत दत्तात्रय प्रभू. जणू काही विरक्तीच्या तो कातीव म्हणजे लाकडाचा पुतळा बनवावा कसं सुंदर बनते, तशा प्रकारचं वैराग्य ज्यांच्या रोमा रोमात आहे. महातपाच्या ओतीऊ. सोनार लोक ते सोनं ओततात, चांदी ओततात रस करून, तशा प्रकारच्या. की निवृत्ताच्या थळीऊ. निवृत्त म्हणजे संसाराकडे ज्यांचं लक्षच नाही. थळीऊ म्हणजे दगडाचा काढलेला पुतळा. अशा प्रकारचे आपण दिसत आहेत.
आपल्या ठिकाणी विवेक, आपल्या ठिकाणी बळ, आपल्या ठिकाणी चातुर्य एवढं दिसते. कारण दत्तात्रय प्रभू अवधूत काही साधे दिसत नाही, अतिशय सुंदर तरुण दिसतायत, बिलकुल 22-23 वर्षाचे. आणि तेज त्यांच्या ठिकाणी एवढं आहे, एवढं तेज आहे, संपूर्ण शरीर जणू काही कसलेलं आहे, अशा प्रकारचे ते दत्तात्रय प्रभू. म्हणून तो यदुराजा म्हणतो, हे अवधूता, मला सांगा, अर्थ कामाची या आविसा, कवनाच्या न धावे मनो मासा. तर या संसार चक्रामध्ये अर्थ आणि काम, अर्थ म्हणजे पैसा, जो तो पैशाच्या माग लागलेला आहे, आणि काम म्हणजे वासना, इच्छा, यांच्या पाठीमाग तो पळतोय. काय सरपंच झालास तर मग तो निवडणूक लढवतो तहसीलची, तिथून लढवतो जिल्ह्याच्या पातळीवर, तिथून जातो प्रांताच्या पातळीवरती थांबत आमची इच्छा सारखी वाढत जाते. अर्थ कामाची आविसा, कवनाच्या न धावे मनो माणसा. हे मन रूपी मासा धावत नाही का? ते जे मासे पकडणारे असतात ना, त्या गळाला काय लावते, काट्याला काय लावतात? गळ लावतात त्याला. मासा पटकन येतो तो खाण्यासाठी. तो मासा धावतो, माशाला संसार कवन न करी. हा धर्म म्हणजे जो संसारिक लोकांचा आहे, प्रवृत्ती लोकांचा जो धर्म आहे, याची प्रशंसा कोण नाही करत. अर्थ मिळाला पाहिजे, धन मिळालं पाहिजे, काम झालं पाहिजे, पद मिळालं पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मान्यता मिळाली पाहिजे. आम्ही याच्याच मागे लागलेलो असतो. आणि जो याच्या माग लागला तो भटकला. तो यदुराजा अजून त्या दत्तात्रय प्रभूंची स्तुती करतोय. देवा, या विषयाची ओल, विषयाच्या ओल शिवाय संसारिक माणसाला सुख येत नाही. पैसा भरपूर असला तर त्याला सुख वाटते, खाण्यापिण्याला वस्तू भरपूर असल्या चैनीच्या तर त्याला बऱ्या वाटतात, आणि नसलं तर रुखरुख रुखरुख चालते त्याची. पण देवा, हे तुझा संसार दावा नले, या संसार रूपी अग्नीनं सगळे भडकलेले आहेत, सगळे होरपळलेले आहेत. मात्र तुमच्याकडे पाहिल्यावरती आनंदाची ओल तुमच्या ठिकाणी दिसते आहे. काय आहे? दत्तात्रय देवाला तो विचारतो आहे का, देवा हे तुला कशामुळे आले? ही पृथ्वी हिंडताना कवण पुरुषाची झाली भेटी, आणि संसाराची उठवली दाटी. अरे या संसारामध्ये फिरत असताना तुम्हाला कोण्या पुरुषाची भेट झाली का, ज्याच्यामुळे संसार रूपी विष, याची जी दाटी येते ना, साप जर दंश केला ना, दंश, तर काय होते? उकळ्या येतात त्या विषाच्या, तोंडातून फेस निघतात, त्याला म्हणतात दाटी. कोण्या पुरुषाची भेट झाली ज्याच्यामुळे या संसार भुजंगाची दाटी विषाची तुझ्या ठिकाणी नाहीशी झाली? काय कारण काय? त्यावेळेस श्री दत्तात्रय प्रभू अवधूत वेशात असलेले त्या यदुराजाला सांगतात, राजा ऐक, ऐक भूपाळा, हे राजा तू ऐक. या संसारामध्ये मी राहत असताना अनेकापासून गुण मी ग्रहण केले, गुण मी घेतले अनेकापासून, त्यांना मी गुरु केले. गुरु करतात का देव? देवाला गुरु करायचा असतो काय? देव गुरु करत असतात का? नाही. कारण या जीव जातीला गुरु तो केवळ परमेश्वरच, आणि तो परमेश्वर या संसारामध्ये अवतरतो, त्याला गुरु करण्याची आवश्यकता
नाही, पण तो गुण घेतो. राजा, ते गुण तू ऐक, ज्याच्यामुळे तू या संसारातून मुक्त होशील. गुण घेणं सगळ्यात महत्वाचे. गुण ग्राह्य पाहिजे. आपण काय, आपण दोष ग्राहक असतो. आपण दोष घेतो, हा असा, तो तसा, तो तसा, तो तसा, पण मी कसा हे काही सांगत. गुण शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. असा एक फकीर होऊन गेलेला आहे चायनाज मध्ये. त्यानं एक सुंदर कथा लिहिलेल्या आहेत. त्याच्यात तो म्हणतोय, एक दिवस मी एका झोपडीत गेलोय. अंधार पडलेला असतो. त्या बाईनं आपल्या मुलाला सांगितलंय का दिवा घेऊन ये. आता रानात आहे ते झोपडं, आसपास कुठलंच घर नाही, आणि तो फकीर तिथं गेला. होते काय, का लहान मुलगा आहे आणि त्यानं तो दिवा आतून पेटवून आणला. वाऱ्याच्या झोकानं तो दिवा विझला. तो साधू म्हणतोय की मी त्या मुलाला विचारलं का दिवा कुठे गेला, हे गेलं कुठं, प्रकाश कुठे गेला. त्यावेळेस तो पोरगा मला म्हणतो का आधी हे सांगा का हा आला कुठून होता, प्रकाश कुठून आला होता, मग गेला कुठं ते मी सांगतो. हा म्हणतो त्या दिवसापासून मी त्याच्याकडून गुण शिकलो. का वा, बहुरत्ना वसुंधरा, या पृथ्वीवरती अनेक रत्न आहेत. असाच एक दिवस मी माझ्या झोपडीत बसलेलो होतो. एक दारू प्यालेला मस्तपैकी झिंगत झिंगत येत असतो. तुम्हाला माहिती आहे दारुडे कसे येतात, जास्त झाली ना, चढली ना, मग पायच्या त्यांचे आकार. एखादा खंबा पाहतो ना, त्याला म्हणते हे बाजूला हो. बायकोला पाहिल्यावर बायको नाही दिसत, म्हैसच दिसते त्याला. हे जे दारुडे असतात बडे बेकार काम आहे. तो दारुड्या झिंगत झिंगत येत असतो. नाली आहे, त्या नालीत तो कुठल्याही क्षणी पडणार. तो फकीर म्हणतो, त्याला मी म्हटलं अरे सांभाळ सांभाळ, पडणार त्याच्यात. तो म्हणतो आहे फकीरा तू सांभाळ, मी पडलो जरी ना कपडे स्वच्छ होतील, अंग घाण झालेलं साबण लावून धुत जाईल, पण तू जर पडला ना तर तुला पर्याय नाही. खरी गोष्ट आहे. साधू आपल्या साधनेवरून जर घसरला तर पर्याय कुठलाच. दारुड्यात नालीत पडला काय, कपडे स्वच्छ होऊ शकतात हो, पण तू सांभाळ. तो म्हणतो ए फकीर तू अपने आप को संभाल. खरी गोष्ट आहे का, त्यालाही मी गुरु मानला. का वा क्या बात आहे. असाच एक दिवस मी बसलेलो होतो आणि एक बाई धावत आलेली आहे. तिनं माझे पाय पकडले, ती जोरा जोरानं ओरडते, म्हणते, रडते का माझे पती येतील का. सकाळपासून गेले, दिवस मावळण्यात आले, अजून आले नाही. मी तिच्याकडे पाहिले, तिचे कपडे अस्ताव्यस्त होते, काही शरीराचे अंग उघडे दिसत होते. मी तिला म्हटलं का बाई आधी तू या कपडे व्यवस्थित कर. ती म्हणते फकीरा एक हाडा मासाचा माझा नवरा, तो कुठे गेला त्याच्या शोधामध्ये मी असताना मला माझ्या कपड्याची शरीराची शुद्धी नाही, आणि तू तर देवाला धुंडत आहे, तू माझ्याकडे कसं काय पाहिलं. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. साधूचं लक्ष नेमकं कुठं पाहिजे हे तिनं बरोबर सांगितलेलं आहे.
का मी तिलाही गुरु मानलेलं आहे. की या संसारामध्ये अनेक गुरु असतात आपले, फक्त आपली दृष्टी निर्मळ पाहिजे. आपल्याला सगळीकडून गुण सापडत असतो. गुण आमचे स्वामी सांगतात, पक्षकार म्हणतात त्या वचनावरती, गुण तो वाती वेरी गिवसावा. गुण जर दिसत नसेल तर वात लावायची. जसं अंधारामध्ये एखादी वस्तू दिसत नाही, वात लावली तर दिसते, तसं गुण दिवसावा शोधायचे आहे. श्री दत्तात्रय प्रभू त्या यदुराजाला म्हणतात, यदुराजा, या मोक्षाचं साधन जर सिद्ध करायचं असेल, मोक्षापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल, तर मी काही गुण शिकलेलो आहे, बरेच गुरु मी केलेले आहेत, ते एक एक गुरु तूही ऐकून घे. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू 24 गुरूंची काय करतात, त्या 24 गुरूंची यादी श्री दत्तात्रय प्रभू सांगतायत. ते 24 गुरु, त्याच्यापैकी काही विशिष्ट गुरु आपल्याला पाहिजे आहेत. श्री दत्तात्रय प्रभू त्याला म्हणतात, ऐके भोपाळा, पूर्ण क्षमेच्या निर्वाळा. काय, मी वसुंधरेपासून विश्वंभरेपासून शिकला. आहे पहा, पृथ्वीपासून मी काय शिकलो. पृथ्वी हा पहिला गुरु. ज्या पृथ्वीला अवनी असं म्हटल्या जाते, ज्या पृथ्वीला धरा म्हटल्या जाते, ज्या पृथ्वीला भू म्हटल्या जाते, वसुंधरा, विश्वंभरा अनेक नाव आहेत. अवनी नाव फार सुंदर आहे पृथ्वीचं. अ म्हणजे अन्न, व म्हणजे वस्त्र, नी म्हणजे निवारा, सगळं देते ती अवनी. त्या पृथ्वीपासून मी पूर्ण क्षमा. पृथ्वीन सोडी धैर्याते, तैसे देहांत पातल्याई धर्माते, न संडावे तापसी. पृथ्वीपासून काय शिकलो, हे संपूर्ण भूतजात या पृथ्वीला विदारतात, म्हणजे या पृथ्वीला खोदतात. अरे शेतकरी नागर हाणतो, वखर हाणतो, कोळपा हाणतो, काय काय मारतो त्या पृथ्वीवरती. आणि अलीकडचे जे वैज्ञानिक आहेत, मध्ये ते पोखरले, बोगदा पाडला त्याच्यात अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी. काय काय करतात या पृथ्वीला. अरे या पृथ्वीवरती काय काय अलीकडे तर ते बोर काय काय आहेत. या पृथ्वीला जिकडून तिकडून सगळे भूत उकरतायत. उंदीर काय, साप काय, आळ्या काय, काय काय करतात या पृथ्वी तळावर. तरी पृथ्वी आपलं धैर्य टाकत नाही. जर पृथ्वीनं धैर्य सोडून दिलं असतं तर सगळे आत घेऊन घेतले असते तिनं पोटात. पण पृथ्वी जशीच्या तशीच असते, क्षमाच करते ती. तुम्ही अपराध जरी केलं, क्षमा जरी नाही मागितली तरी ते क्षमा करते. म्हणून पृथ्वीचं एक नाव आहे क्षमा. ती क्षमाच करते, कधी संतापत नाही. पृथ्वी कधीच संतापत नाही. या पृथ्वीवरती पापी माणसंही चालतात, पुण्यवान माणसंही चालतात. पाप्यांसाठी काही खोलगट होत नाही आणि पुण्यवानासाठी काही ती वरती येत नाही. सर्वांशी समानतेचा व्यवहार ती पृथ्वी करते. श्री दत्तात्रय प्रभून त्या यदुराजाला सांगतायत की या पृथ्वीपासून कोणता गुण आपण शिकायचा आहे. तैसे देहांत पातल्याही धर्माते न संडावे. देहांत पातला, आपलं देह जाईल आता, तरीही धर्म सोडू. धड तुटून जाईल, काय शिर फुटून जाईल,
तरी धर्म टाकू नाही. आम्ही तर धर्म पटकन सोडून देतो. काही विघ्न आलं रे आलं, इकडून तिकडं लगेच वळतो तो. काय ज्योतिषाकडे जाईल, तांत्रिक मांत्रिकाकडे जाईल, अजून कुठं कुठं हिंडल, पताला लागत नाही. गळ्यामध्ये काय नाडे टाकून घेतील, दोरे टाकून घेतील, धागे टाकून घेतील, बोटांमध्ये नाना प्रकारचे खडे अंगठे, कुठं कुठं जातो आम्ही, पताला लागत नाही. अरे तुम्ही देवाचे भक्त, देवावरती विश्वासच नाही आपला. काय आपला देवावरती विश्वासच नाही. त्या यदुराजाला श्री दत्तात्रय प्रभू सांगतायत, तैसे देहांत पातले आई गर्भाते न संडी. एक साधू स्नानासाठी चाललेला असतो. त्यानं पाहिलंय की विंचू त्या पाण्यामध्ये डुंबत असतो. याला म्हटले अरे हा विंचू मरणार. त्या विंचूला उचललं यानं ते पाणी निघून गेलं. विंचूनं डंक मारला, पुन्हा यानं सोडून दिलं. आता डंक जाईल ते, पुन्हा तो चाललेला आहे. याला वाटलं अरे पुन्हा याला वाचवावं म्हणून उचलला, पुन्हा डंक मारलं, पाणी निघालं, पुन्हा सोडून दिला, पुन्हा त्याला पकडला. काठावरती एक व्यक्ती असते, ती म्हणते ओ साधू बाबा, ती विंचू पुन्हा पुन्हा डंक मारतोय आणि तुम्ही पुन्हा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. त्यावेळेस तो साधू म्हणतो का विंचू आपला धर्म सोडत नाही डंक मारण्याच्या, मी माझा धर्म सोडून देऊ का वाचवण्याच्या. धैर्य जे आहे ते धीरपणा आपला कधीच सुटला नाही पाहिजे. गीतेमध्ये भगवंत सांगतात यम ही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुष ऋषभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. यम ही न व्यथयन्ते, तो व्यथित होत नाही. सांसारिक लोकांपासून त्याला बऱ्याच वेळा कष्ट भोगावे लागतात, त्रास भोगावे लागतात, शारीरिक मानसिक उपद्रव देतात, तरीही यानं सहन करावं. आमचे स्वामी सांगतायत हे लोक तुम्हाला डोई डोई मारतील, पण तुम्ही डोईच उडवायला पाहिजे. प्रेमाचा उपाय आहे. धैर्य यानं टाकू नये. धीर शब्दाची व्याख्या केलेली आहे. वसंत वर्णन नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये धीर शब्दाची व्याख्या आहे. विकार हेतौ सती विक्रियन्ते येषां न चेतांसित एव धीरा. समोर राजस रजगुण उत्पन्न होईल अशा प्रकारचं साहित्य दिसते आहे. स्वामी विवेकानंद कलकत्त्याला शिकत असतात. वेश्येच्या गलीमध्ये ते राहत आहेत, कारण पैसे जास्त नसतात त्यांच्याजवळ. गरीब आहे हे नरेंद्रनाथ. त्यांचे जे वडील असतात देवेंद्रनाथ, वकील असतात ते, पण केस कधी मिळाली कधी मिळती नाही. आणि यांचे शिक्षण यांनी करावं म्हणून हे अशा ठिकाणी राहतात. जास्त भाडं द्यावं लागत नाही. त्या आळीमध्ये त्या गलीमध्ये ते राहत आहेत. आणि एक दिवस मात्र त्यांनी दारं बंद करून ठेवायचे. एक दिवस पाणी बाहेर फेकण्यासाठी निघाले. समोर विचित्र दृश्य त्यानं पाहिलंय. आल्यानंतर त्यांनी काय केलं असेल, स्वयंपाक चालू असतो, स्टोव चालू आहे, तवा ठेवलेला आहे, तव्यावरती दोन्ही हात ठेवून दिले. म्हणजे ती गोष्ट यांना आता आठवणार. लक्ष आता कशात, एव धीरा. धीर पुरुष त्याला म्हणतात का अशा प्रकारचं साहित्य जरी आपल्याला दिसलं तरी आपण आपलं मन तिकडून काढून ईश्वर चिंतनात लावलं पाहिजे. आत विकार आणि तामस भाव निर्माण नाही व्हायला पाहिजे. काय विकरायला पाहिजे त्यांना. गौतम बुद्ध रस्त्यानं चाललेले आहेत, रस्त्यानं चाललेले आहेत. एक
एक गाव त्यांनी ओलांडलं, दुसऱ्या गावाच्या सीमेत प्रवेश करतायत. त्या गावातले पोट्टे छोटे छोटे टार्गट पोरं लय बेकार असतात. छोटे छोटे चांगले असले तर चांगले, संस्कार चांगले असते तर चांगले. तुमचं गाव फार चांगलं आहे, पोरं व्यवस्थित आहे. त्या गौतम बुद्धाला खडे मारतायत दगड, छोटे छोटे लहान पोरं. धीरे धीरे मोठे माणसंही सुटले हो. एकानं एक दगड घेतला आणि जोरात मारला, रक्तच खाली सांडते. काही बोलत नाही, हसत हसत चाललेले आहेत. आता लोकही बडी विचित्र असतात. आता एवढं उपद्रव दिला ना, आता गपचूप बसायला पाहिजे का नाही, ते त्यांच्या मागं लागले. सीमा ओलांडली तरी त्यांना सोडत नाही. ते म्हणतात, अहो आम्ही तुम्हाला शिव्या दिल्या. आधी शिव्या देतात, साधूला शिव्या देतात ना, नंतर मग खडे मारणं सुरू, टिंगल सुरू. खायला मिळत नाही म्हणून मानभाव झाले, काम करायचं दुःख लागलं म्हणून मानभाव झाले. काय काय बोलतात सांगता येत नाही. काय ऐकतं पाहिजे ना, खरी गोष्ट. भांडण होते घरात आणि ते चालला, मग संन्यास घेऊन मोकळा. काय आता आपलं कोणी करत नाही, तो पाहून घेतो आकार. आता मार्ग आहे, आम्ही केव्हा जातो मार्गात. काय प्रकार काय झाला, ते लोक त्याला म्हणतायत गौतम बुद्धाला, तथागत तुम्हाला आम्ही शिव्या दिल्या, अपशब्दानं बोललो, दगड मारले, रक्त सांडलं, तरी तुम्ही काहीच बोलत नाही. अरे काहीतरी तर बोला. आता काय बोलावं यांनी. आता ते लोक ऐकायलाच तयार नाही. मग ते सांगतात, एक काम करा. त्यांनी आधी त्यांना समजून सांगितले, पहा आपण दुकानावर गेलो, आपण विचारलं साखर काय भाव आहे, तो म्हणतो 40 रुपये. आपण म्हणतो नाही 35 रुपये दे. भाव आपल्याला पटत नाही, घेतो का आपण? नाही ना. तसं मला पटलं नाही तुमचं म्हणून मी घेतलंच नाही काही. पण तरी ऐकायला तयार नाही. काहीतरी तुम्ही म्हणतो का आई तू माझी आई आहे, खरं आहे, पण अशा वेळेस तू आली काय. आता माग फिरणं नाही. मी काय काय अपमान केला तुझ्या मुलाच्या, काय द्रौपदीच्या, काय ना, आता मी तिकडं का येऊ. आणि दुर्योधन माझ्या जीवावरती युद्ध करतोय, मी जर निघून गेलो तर तो काहीच करणार नाही. दुसरं महत्वाचं, श्रीकृष्ण भगवंत त्याला सांगतायत कर्णाला, का तू इकडे येऊन जा, तू प्रथम पांडव आहे. तरी यायला तयार. धर्म आपण टाकू नये. धर्म सोडू, पूर्ण क्षमा केली पाहिजे. जशी पृथ्वी क्षमा करते, सर्वांगे विदारती भूते, परी पृथ्वी न सोंडी धैर्याते. पृथ्वी धैर्य टाकून देत नाही, क्षमाच करते. तसं आपण क्षमाच केली पाहिजे. कोणी किती आपला अपराध केला तरी त्याला काहीच बोलू नये. स्वामी महाराज फार सुंदर सांगतायत, फार सुंदर सांगतायत का याच्यानंच खरा प्रेमाचा उपाय आहे. हा खरं मनुष्याचं लक्षण हे आहे का त्यानं क्षमाशील असावं, त्यानं क्षमा करून द्यावी. स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतायत. एक दिवस स्वामी महाराज दक्षिणेकडून उत्तरेकडे चाललेले आहेत. अनेक संन्यासी उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललेला असतो. रस्त्यात भेट होते. तो स्वामींकडे पाहतोय. स्वामींचे ते सौंदर्य पाहिलंय, ते लावण्य पाहिलंय, ते ऐश्वर्य पाहिलं. तो देवाला म्हणतो, जी जी कवणीकडून येई जात आहे, कवणीकडे जाई जात आहे. स्वामी सांगतात, इकडून येतो, इकडं चाललेलं आहे. माने ना. तो म्हणतो, जी जी येवते जायचे तर येवते का न वचावे. जर उत्तरेकडे जायचे तर दक्षिणेकडे का चालू नये.
स्वामी भंगीनं विचारतात काय आहे काय पण तिकडं, आणि तो सांगायला लागला, जी दक्षिणेकडे किष्किंधा नावा पर्वत, बर्वे वने वनस्थळिया, बर्वे निर्झरे, काय नाही तिथं, सिद्ध साधका जोगी तपस्या करण्याची जागा त्यांची, तिथं वालीव सुग्रीवाचे मंदिर, तेत घोड्या येसनी वानरे, तेत माझ्या गुरु घोडा चुडी असते. स्वामींनाही रस भरला, कारण तो रसभरीत वर्णन करतोय का ते फळ फुल, ते झाड, ते जागा, संन्याशांना तपश्चर्या करण्याची, मोठमोठे सिद्ध साधक तिथं. स्वामींनाही रस भरला. स्वामी सांगतात चला निघाले. आधी स्वामी भिक्षा मागून यायचे, मग स्वामींना दंडोत करून तो चाटणी करायला जायच्या. एक दिवस, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी न विचारताच चाटणी करायला गेला देवाच्या अगोदरच. कोण्या तरी माऊलीनं गरम गरम आंबील असते ती याच्या हातावर टाकली, कारण याच्याजवळ पात्र दुसरं कुठलंच नाही ना. हातावर टाकली. याला क्रोध आलेला आहे. काय त्या क्रोधाच्या भरात ते चाटून तर घेतलं, वळचणीला हात पुसला, जलवे जल जाव, आणि सगळं गाव जळायला लागलं, पेटायला लागलं. मस्तपैकी हसत हसत येत आहे. गाव जळेपर्यंत तो पाहत राहतो आणि जोराजोरानं हसत येतोय स्वामी जवळ. स्वामीला म्हणतो, जी देखिले येस ना गजंबू कायसा. आता आग लागल्यावरती गोंधळ माजणार नाही का गावात? काय अरे लोक धावापळी करतात, कोणाचं काय जळते, कोणाचं काय जळते. काही वस्तू तर घेऊन निघायला पाहिजे की नाही. काही म्हातारे, काही पोरं, काही ढोर जळून खाक होतात. स्वामी सांगतात झालं काय? त्याच्या तोंडातून ऐकायचं आहे. तो म्हणतो, जी एक बाई अशी परीक्षा पाहणारी, आणि तिनं माझ्या हातामध्ये गरम गरम आंबील टाकली, मला क्रोध आला, हात पुसला मी ना आग लागून दिली. अवघं गाव जळतायत, कशी शिक्षा दिली मी. स्वामी सांगतात तू महात्मा नाही, तू साधू नाही. येसनी भूत हिंसा, एवढे प्राणी तू मारलेले का, आणि तुला त्याच्या अनुताप नाही, दुःख नाही किंचिती, वरी हसतो. तुमच्या जवळ आम्ही राहू शकत. सर्वज्ञांचा संदेश आहे का तुम्ही महात्मे आहेत, तुम्ही अभय द्यायला पाहिजे, तुम्ही भय उत्पन्न करायला नको, क्षमा करायला पाहिजे. किती उदाहरणं आपल्याला सापडतात हो, कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसत आहेत. धर्म सोडू नये, धर्म सोडू नये. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात एक दिवस, अर्जुना अरे असा एक राजा आहे माझा भक्त. बरं नाव असते त्याच्या, ताम्रध्वज का नीलध्वज राजा असतो तो. अरे तो माझा भक्त असा आहे. अर्जुन म्हणतो काय देवा तुम्ही काही सांगता, मी तुझ्या भक्त. श्रीकृष्ण भगवंत सांगतात चल आज तुला मी दाखवतो. दोघांनी मस्तपैकी वेश पालटलेला आहे, आणि दोघांच्या पाठीमाग सिंह आहे, ते घेऊन चाललेले आहेत. त्या राजाच्या नगरामध्ये प्रवेश करतात. ताम्रध्वज राजा आहे, त्या राजाच्या नगरामध्ये प्रवेश करतात. राजाच्या महालाजवळ आलेले आहेत. राजा बाहेर निघतोय, हे दोन्ही ब्राह्मण दिसतात, नमस्कार करतो. काय हवं आहे आपल्याला? त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात तू बोलायचं नाही. श्रीकृष्ण भगवंत सांगतायत हे पहा, का आम्ही तुझ्या जवळ आलेलो आहे. या सिंहाला तुझ्या बालकाचा, तुझा जो बालक आहे त्याचं मांस याला खायचं आहे. तू वचन
त्याला एकच बाळ असतो, त्याचं नाव चिलिया बाळ असतं. तो राजा आपल्या राणीला म्हणतो, राणी, या ब्राह्मणाने वचन मागितलंय आणि आपल्या बाळाला हे आता मारून खाणार आहे. हा सिंह. असं राजा आपल्या राणीला म्हणतोय, राणी हर्षानं उल्हासानं म्हणते, काही हरकत नाही. राजा आणि राणी दोघही एकाच मताचे. तो चिलिया बाळ, त्याला हाक मारली, तो बाळ आला. 2-4-5 वर्षाचा तो बालक. आणि त्याला विचारलं का हे असं असं आहे. तो बालक म्हणतो, काही हरकत नाही, फार चांगली गोष्ट आहे. आणि त्या बाळकावरती आता काय म्हणतायत, याचा फक्त उजवा भाग, डावा नाही, केवळ उजवा भाग, आणि ती या दोघांनी याच्यावरून काय चालवावी, करवत चालवावी. आणि त्याचा संपूर्ण उजवा भाग जवळपास अर्धा कापून आणलेला आहे. हो, त्यावेळेस त्या राणीच्या डोळ्यातून पाणी पडते. हे दोघही म्हणतात, आता नको हे, कारण तुम्ही आनंदानं गीत गायला पाहिजे, गीत गाता गाता हे करायला पाहिजे, आणि ही तर रडते आहे, आम्हाला नको, हे अशुद्ध दान नको. त्यावेळेस ती राणी म्हणते का माझा एकच डोळा गळते, याला कारण का या पोराचा फक्त उजवाच भाग, डावा भाग का उपयोगाला जाऊ नये. माझं बाळ आहे ते पूर्णपणे उपयोगी जावं, पण एकच भाग उपयोगी चाललेला आहे, म्हणून एक डोळा रडतोय. उजव्या डोळाला आनंद होतोय, पण डाव्या डोळाला दुःख होते, म्हणून अश्रू पडतायत. आणि ते बालक चिरलेलं आहे. हो, ते शिजवलेलं आहे. आणि आता जेवायला बसा, तिघही जेवायला बसा. ते म्हणतात, ज्याच्या घरात बाळ नाही त्याच्या घरात आम्ही जेवत. आता एकुलते एक पोरग, त्यांची परीक्षा पाहण्यासाठी आले होते ना, त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी त्या दोघांकडे पाहिले. देव म्हणता, हाक मारा तुम्ही. मारला हाक, हे चिलिया बाळ तिकडून धावतच येत असतो. धैर्याते न संधी, काय देहांत पातले आहे, मृत्यू येतो आहे, तरी धैर्य टाकत नाही. त्याला म्हणतात क्षमा गुण. तो पृथ्वीपासून शिकलो. एक एक गुरुपासून एक एक गुण ग्रहण करतात. ते श्री दत्तात्रय प्रभू त्या यदुराजाला सांगतायत, आज फक्त एवढंच. आता उद्याच्या दिवस आहेच आपल्या जवळ. त्वमेव माताच त्वमेव बंधुष त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं श्री